आता पाहूया लोकसभेसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। भाजपाकडून 10 मार्चपूर्वी 300 उमेदवारांची यादी जाहीर होणार। आजच्या बैठकीत 125 जागांबाबत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। मोदींसह राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, मनोज तिवारी, रमेश बुधुडींच्या नावाची चर्चा। भाजप 3 वेळा खासदार राहिलेल्या उमेदवारांचं तिकीट कापणार, सूत्रांची माहिती। 25 ते 30% विद्यमान खासदारांचं भाजप तिकीट कापण्याची शक्यता, तर भाजपकडून उमेदवारीबाबत 3 टप्पे तयार झाल्याची सूत्रांची माहिती। लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी भाजपची 6 जणांची समिती। देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांचा समावेश। समितीने लोकसभा उमेदवारांची नावं जवळपास निश्चित केल्याची सूत्रांची माहिती। पंकजा मुंडे बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। प्रीतम मुंडे यांच्याऐवजी भाजपकडून पंकजा मुंडे यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहिती। तर भाजपची मी स्टार प्रचारक, प्रत्येक निवडणुकीत माझ्या नावाची चर्चा। उमेदवारीच्या चर्चांवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। माझ्या नावाची चर्चा प्रत्येक निवडणुकीला होत असते, ह्याची सवय तुम्ही लावून घ्या। राष्ट्रवादीची 5 मार्च आणि 6 मार्चला मॅरेथॉन बैठक। सूत्र अजित पवार गटाची जागावाटपावर बैठक होणार असल्याचीही सूत्रांची माहिती। दक्षिण मुंबई लोकसभेची लढत प्रतिष्ठेची होणार। ठाकरे गटाकडून अरविंद सावंत, तर भाजप राहुल नार्वेकरांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत। उत्तर मध्य मुंबईत भाजपकडून पूनम महाजन यांच्यासह पियुष गोयल, आशिष शेलार यांच्या नावाचीही चर्चा। अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या नावाचीही चाचपणी। शिरूरची जागा शिवसेनेला मिळाल्यास मीच उमेदवार, आढळराव पाटील ठाम, तर तिन्ही पक्षांनी सूचना दिल्यास राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून लढणार। आढळराव पाटलांकडून राष्ट्रवादीत जाण्याचे संकेत। जर तुम्हाला राष्ट्रवादीची उमेदवारी फायनल झाली आणि वेळ आली तर दिलीप मोहितेंकडे तुम्ही जाणार का? तुम्ही त्यांच्याकडे? हो, साहजिक आहे ना। आपण ज्या वेळेला तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागतं तर सगळ्यांची चर्चा करावी लागते। छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक, मात्र महायुती जो निर्णय घेईल तो मान्य असेल। केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांचं वक्तव्य। आता पाहूया लोकसभेच्या पूर्वतयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। कोल्हापूर लोकसभेची जागा शिंदे गटाकडे राहणार असल्याचे संकेत। कोल्हापूर हातकणंगले जागेसाठी भाजपकडून निरीक्षकाची नेमणूक नाही। शिंदे गटाकडून कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष। बीडमध्ये भाजप नेत्यांची गुप्त बैठक। पंकजा मुंडेंच्या उमेदवारीवर चर्चेची शक्यता, तर दोन्ही मुंडे बहिणींपैकी कोणती बहीण राज्यसभेवर जाणार याची उत्सुकता। मुनगंटीवारांचं वक्तव्य। एक भाऊ बहिणीला दिल्लीत पाठवण्यासाठी प्रयत्न करतोय, तर दुसरीकडे भाऊ आणि बहिणीमध्ये लढत होणार। पंकजा मुंडेंचं उदाहरण देत रोहित पवारांचा अजित पवारांना टोला। आता बहिणीला दिल्लीत पाठवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे तसं बघितलं तर भाऊ विरुद्ध बहीण ही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ही लढत सुद्धा आपल्या सर्वांना बघायला मिळणार आहे। आमच्यातून गेलेल्या गद्दारांना भाजपचं शेपूट धरत फिरावं लागणार, तर गद्दारांना भाजपची वेठबिगारी करावी लागणार। अंबादास दानवेंची टीका। गेलेले गद्दार लोक आहे ना, यांना असंच भारतीय जनता पार्टीच्या मागे फिरावं लागणार आहे। शेपूट धरत 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 त्यांची गुलामी त्यांना पत्करावी लागणार आहे ना। आता पत्करलेलीच आहे, आणखी काही दिवसांना बघा वेठबिगारी करावं लागेल त्यांना। रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच। शिंदे गटाकडून सोशल मीडियावर किरण सावंतांचे स्टेटस, तर रत्नागिरी सिंधुदुर्गात कमळ फुलणार। प्रमोद सावंतांचं वक्तव्य। मावळ असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, या तिन्ही ठिकाणी जर तुम्ही म्हणत असाल मी पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, माझी पण इच्छा असेल कमळ फुलायलाच पाहिजे। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिवसेनेचा आज दावा राहणार। उदय सामंतांची प्रतिक्रिया। तर सिंधुदुर्गमध्ये 2.5 लाख मतांनी पडायचं आहे, ही मानसिकता ठेवून यावं। विनायक राऊतांची टीका। रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये कोणाला उभं राहायचंय त्याने कोणी उभं राहावं आणि मानसिकता ठेवून यावं की आपल्याला 2.5 लाखांनी आपटायचं आहे। नवनीत राणा अमरावतीमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची शक्यता। भाजपच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार 3 मार्चपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, भोसरीसह हडपसर विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेणार। अमोल कोल्हेंविरोधात अजित पवार रणनीती आखणार। मला लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा, पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे मी काम करेन। गल्लीचं राजकारण फार झालं, आता मला दिल्लीला जायची इच्छा। धर्मराव बाबा आत्रावांची उमेदवारीवरून प्रतिक्रिया। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही हे आमचे नेते आहेत
आणि महायुतीचे नेते आहेत आणि ते जे सांगतील ते करू आपण. गल्लीमध्ये पुष्कळ झाला आता थकलो. आता दिल्ली कुठेतरी गेला पाहिजे दिल्लीला.